जय जय रघुवीर समर्थ। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभारंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ अनंत या राघवाचा। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतम्, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। रामामी तव दास दास म्हणवी, माते कशाचे भय। रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय। रामाया भुवनत्रयी तुझ विणे, नाही तुझा तारक। रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी, तू तात मी बालक। जय जयाजी श्री रामदासा, परत्परा जगन्निवासा। तुझे चरित्र जगदीशा, तुची बोलवी आवडी। अनेन प्रियतां देव भगवान जानकीपति, श्रीरामचंद्र पूर्वेशा अस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम। थोडंसं नामस्मरण करूयात। श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ श्रीराम। जय जय जी श्री रामदासा, परात्परा जगन्निवासा। तुझे चरित्र जगदीशा, तूची बोलवी आवडी। श्रीराम। प्रभू, भारत ही अत्यंत पवित्र भूमी आहे। आणि भारतामध्ये महाराष्ट्र म्हटलं आणि इतरही राज्ये, पण त्यात महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते। ज्या ठिकाणी अनेक संतांनी जन्म घेतला, संतांची मांदियाळी तिथे जन्माला आली। पाश्चात्य देशांमध्ये एक दोन देवाचे अवतार झाले असे ते म्हणतात, पण या देशामध्ये
हिंदू धर्मामध्ये अनेक अनेक अवतार देवानी घेतलेले आहेत. धर्माच्या उद्धारासाठी, राष्ट्राच्या उद्धारासाठी देवानी इथे अवतार घेतलेले आहेत. प्रभू रामचंद्राचा अवतारही त्याच्यासाठीच की दुष्टांचा संहार करण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी अवतार घेतला. आणि प्रभूंचीही हा 9 दिवसाचा कालावधी तो आपण रामनवमी म्हणून साजरी करतो. आणि या काळामध्ये अनेक उत्सवातले सगळे कार्यक्रम आपण ठेवत असतो. आणि चैत्र शुद्ध नवमीला आपण प्रभू रामचंद्राचा जन्मदिवस साजरा करतो. आजचं हे भाग्य माझं श्री समर्थ संप्रदायातील तेलंगण या भागातील श्री समर्थांनी स्वतः येथील मठपतींना अधिकार दिलेला आहे रामदासींचा. आणि ह्या मठाची स्थापना झालेली आहे. समर्थांच्या नंतर दत्तात्रय स्वामींच्या नंतर राघवेंद्र स्वामी, नंतर यशवंत स्वामी, नंतर भीमस्वामी आणि त्यानंतरची परंपरा आपल्याला माहितीच आहे. अशी ही परंपरा या मठाची चालत आलेली आहे. या मठाच्या माध्यमातून तेलंगण, आंध्र प्रदेश या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रामभक्तीचा प्रचार केला जातो. समर्थांच्या मठांचा उद्देश हाच होता की पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी, चौथा तो अत्यंत साक्षेप, फेडावे नाना आक्षेप. म्हणून पहिले ते हरिकथा निरूपण, मठांच्या माध्यमातून धर्म जागा राहावा, धर्मातील समाजाला धर्माविषयीचं ज्ञान देता यावं, यासाठी ही मठाची संकल्पना. मठांमध्ये यावं, लोकांनी अनेक प्रकारचं ज्ञान घ्यावं आणि संघटित राहावं, यासाठी मठ. अनेक संतांनी अवतार घेतले. अवतार मालिका वेगळी असते. आपल्याला इच्छेनुसार जन्म नाही मिळत. आपल्याला आपल्या कर्मानुसार आणि आपल्या प्रारब्धानुसार आपल्याला जन्म घ्यावा लागतो. म्हणजे जन्म घेतला जातो किंवा त्या प्रारब्धानुसार, त्या कर्मानुसार जन्म मिळतो. पण संतांचं तसं नसतं की ज्यावेळेस पुढे येऊन बसा असं, ज्यावेळेस त्यांना वाटतं की चला धर्मस्थापना करायची आहे, तेव्हा ते निघतात, अवतार घेतात, जन्माला येतात, एखाद्या चांगल्या कुळामध्ये जन्माला येतात आणि धर्माची स्थापना करतात आणि निघून जातात. परत वाटलं त्यांना की परत येतात, धर्माची स्थापना करतात, निघून जातात. सर्वसामान्य मनुष्याचं तसं नसतं. त्याला कर्मानुसार जन्म मिळतो. तसं समर्थांच्या आधीही 23 पिढ्या रामभक्ती होती ज्या घराण्यामध्ये. आणि हे घराणं कुठलं मूळचं आहे तर बिदर प्रांतातील, कर्नाटकच्या बिदर प्रांतातील हे घराणं आहे. ठोसर आडनाव. आणि पिढ्यानपिढ्या या घरामध्ये रामभक्ती आहे. अत्यंत श्रद्धेने रामाची भक्ती चालू आहे.
पण त्या बिदर प्रांतामध्ये, कर्नाटकच्या भागामध्ये दुष्काळ पडला. पाऊस पडला नाही. बराचसा कालावधी गेला, बरेच वर्ष निघून गेले. आणि काय करायचा आता, पुढे कसं, असा मोठा प्रश्न जेव्हा या ठोसर घराला, या घराण्यातील त्यावेळेसच्या व्यक्तींना पडला, तेव्हा तेथून त्यांनी आपण इथून निघूया आणि दुसऱ्या प्रांतामध्ये जाऊया असा त्यांनी निश्चय केला. आणि ते निघालेले आहेत. ते मराठवाड्याच्या जालना जिल्ह्याच्या जालना प्रांतामध्ये जाम नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी येऊन राहिलेले आहेत ते. आणि तिथे येऊन त्यांनी उत्तम पद्धतीची आपली स्वतःची प्रगती केलेली आहे. खूप चांगली प्रगती केली. त्यांना त्यावेळेच्या सत्तेमध्ये जे राजसत्ता होती, त्या राजसत्तेकडून त्यांना कुलकर्णी अशी पदवी मिळाली. देशपांडे, पांडे, कुलकर्णी हे पदवे आहेत. म्हणजे आता जसे तहसीलदार, मामलेदार अशा पद्धतीने आपण पाहतो, त्यावेळेस ते जी सगळी व्यवस्था पाहण्याची ज्यांच्याकडे कामं असायचे त्यांना देशपांडे, देशमुख, पांडे, कुलकर्णी अशा पद्धतीचे आडनावं असायचे. त्यावेळेस त्यांना त्या दिलेल्या उपाध्या असायच्या. त्यानुसार जवळपास 12 गावचं कुलकर्णी पद त्यांच्याकडे होतं जामच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये. समर्थांचे वडील हे सूर्याजी पंत आणि आईचं नाव राणूबाई. अतिशय भक्तिमय हे दाम्पत्य. कर्म करायचं म्हणून करायचं, पण पूर्ण वेळ भगवंताच्या चिंतनामध्ये यांचा जात असे. दोघही पती पत्नी एकमेकांच्या विचारांना अनुकूल होती. अनुकूल लागतात हो तसे. पती आणि पत्नी खूप अनुकूल लागतात, दोघांचे विचार एक लागतात, तेव्हाच त्यांचं कुठंतरी जुळतं. पत्नी एका विचाराची आणि पती एका विचाराचा असेल तर प्रपंच हा ओढाताणीचा होतो. पती नास्तिक असेल किंवा पत्नी नास्तिक असेल आणि दोघांपैकी एक जण कोणीतरी आस्तिक असेल तर ते जमत नाही. दोघंही श्रद्धावान लागतात. तसं पाहिलं तर देवानी स्त्रियांना म्हणजे पुरुषांपेक्षा जास्ती स्त्रियांना श्रद्धा जास्ती असते. भक्तीकडे लवकरात लवकर कोण वळतं तर स्त्रिया वळतात पुरुषांपेक्षा. पुरुषांना कर्मामध्ये लक्ष द्यावं लागतं, बाहेर कामं करावी लागतात, अनेक ठिकाणी कामं करावी लागतात आणि ते कामं केल्याशिवाय पोट भरत नाही कुटुंबाचं. तेव्हा दोन्हीही त्याच विचाराचे लागतात. तात्पर्य पत्नी काही करते आणि पतीने सांगायचं की ती करते, आता मला काही आवश्यकता नाही. हे पहा, अध्यात्माचा मार्ग जो आहे तो आत्मउन्नतीचा मार्ग आहे. आपण करू ना ते आपल्यालाच मिळणार, ती करते तर तिलाच मिळणार. म्हणून दोघंही एका विचाराचे लागतात. तसं राणूबाई आणि सूर्याजी पंत अत्यंत श्रद्धावान दाम्पत्य आहे.
वर्षानुवर्ष रामरायांची साधना चालू आहे, सूर्याजी पंतांची. घरी उत्तम पद्धतीचं राम मंदिर बांधलेलं आहे. अजूनही गेलात तुम्ही जामला तर राम मंदिर तुम्हाला बघायला मिळतं. त्या राम मंदिरामध्ये तासोन तास पूजा करत राहायचे, ते तासोन तास साधना करत राहायचे, आदित्य हृदय स्तोत्राचे पाठ करत राहायचे आणि गायत्रीचा जप करायचे, सूर्यनमस्कार घालायचे. असं दिवसेंदिवस रोजचा त्यांचा दिनक्रम असायचा, रोजचा दिनक्रम असायचा. आणि इकडे राणूबाई त्याही काही कमी नव्हत्या. घरातले सगळे कामं सांभाळे, जास्तीत जास्त भगवंताच्या चिंतनामध्ये ते कामं करीत असत. काय असतं की अनेक वेळेस साधनेला वेगळा वेळ देणं शक्य होत नाही हो. म्हणून जे कर्म करतो ना आपण, ते कर्म करताना ते भगवत विचारांनी जर कर्म केलं तर एकतर कर्मही होतं आणि दुसरीकडे साधनाही होते आपली, आणि आपला नित्यनेमही होतो. तसं राणूबाई ज्या कर्म करायचे, घरातले जे कामं करायचे, ते कामं करत असताना भगवंताच्या चिंतनामध्ये, श्रीराम जयराम जय जयरामच्या जपामध्ये, अखंड चिंतनामध्ये ते कामं करत राहायचे. काही ना काही चिंतन असायचं. बराचसा कालावधी चाललेला होता, पण दोघंही साधना करत होते. पण मुलांची वाट पाहत होते. अजूनही पोटी काही मूल झालेलं नव्हतं. वाट पाहत होते. 1 तप झाला, 2 तप झाले, अजूनही कसलीही चाहूल दिसत नाही बाळाची. वंश परंपरा कशी चालायची पुढे, कशी वाढायची या चिंतेमध्ये आहेत राणूबाई आणि सूर्याजी पंत. आदित्य हृदय स्तोत्राचे ते पाठ करीत होते. रोज दुपारी घरामध्ये वैश्वदेव झाला की वैश्वदेवाच्या नंतर रस्त्यावरून जाणारा कोणीही अतिथी असो, कोणीही प्रवासी असो, त्या प्रवाशाला आतमध्ये बोलून भोजन घालत असत. असा त्यांचा दिनक्रम नित्य असायचा. आणि एक दिवस असा उगवला. भगवत काय असतं, देव वाट पाहतो. कधीकधी देव खूप परीक्षा घेतो. त्या परीक्षेमध्ये आपण पास झालं पाहिजे, तेवढा धीर आपल्याकडे असला पाहिजे. पण सहसा धीर आपला तुटून जातो मध्येच कुठेतरी आणि आपण वेगळ्या मार्गाने जातो. असे अनेक वेळेस भक्तांचं पाहतो आपण की इतकं मी केलं, एवढं मी केलं, पण देवानी माझं काही चांगलं केलं नाही. एवढे वर्ष मी हे करत होतो, एवढं वर्ष मी एवढी साधना करत होतो, एवढी वर्ष मी जप करत होतो, पण अजून मला देवाचा कसलाही साक्षात्कार झाला नाही किंवा देवाची माझ्यावर कृपा झाली नाही, अशी भक्ताची तक्रार असते. आणि या तक्रारीतूनच भक्त वेगळ्या मार्गाने जातो किंवा आपली साधना थांबवतो. झालं. एक दिवस असा उगवला. भगवंतांनी ठरवलं की या ठोसर घराण्यावर आपली कृपा करायची. आणि दुपारची वेळ होती. सूर्याजी पंतांनी नित्याप्रमाणे सगळं वैश्वदेव केलेलं आहे. आणि काकबडी देण्यासाठी, म्हणजे कावळ्याला एक घास ठेवायचा अशी प्रथा आहे. म्हणून तो द्रोण भातानी भरलेला तो कावळ्याला ठेवण्यासाठी तो घराच्या बाहेरच्या बाजूला मोठा वाड्याचा दरवाजा ओलांडून बाहेरच्या बाजूला ठेवण्यासाठी ते बाहेर गेले. आणि बाहेर जाऊन ते ठेवलं आणि पाहतायत तर एक तेजस्वी पुरुष ब्राह्मण
पुढून येतोय पाहिलं त्यांनी. पुढून येतोय आणि पाहिल्यानंतर खूप आनंद वाटला. त्या ब्राह्मणाकडे पाहिल्यानंतरच वाटलं की हे सर्वसामान्य ब्राह्मण नाही आहे, कोणीतरी तेजस्वी व्यक्ती दिसते, काहीतरी मोठे साधक, कोणतर काहीतरी मोठी तपस्वी व्यक्ती आहे असं जाणवलं. आणि सूर्याजी पंतांनी हात जोडून त्यांना प्रार्थना केली, विनंती केली की महाराज, आपण कोणीही असा, कल्पना नाही आहे तुम्ही कोण आहात, पण माझी एक विनंती आहे की आमच्या घरी आज तुम्ही प्रसाद घ्यावा, भोजन प्रसाद घ्यावा, म्हणून माझी विनंती नाकारू नका. तेव्हा सूर्याजी पंतांनी विनंती केल्यानंतर ते आलेच होते हो त्याच्यासाठी. ते जे महापुरुष आले होते बाहेर ते त्याच्यासाठीच आले होते. त्यांनी होकार दिला आणि प्रत्यक्षात त्या अतिथी ब्राह्मणाला घेऊन सूर्याजी पंत घरामध्ये आलेले आहेत. उत्तम पद्धतीने आसन टाकलं त्यांना आणि राणूबाईंना सांगितलं की म्हटले, अहो आपल्याकडे अतिथी आलेले आहे, आपल्याला त्यांचं पाद्यपूजन करायचं आहे. राणूबाईंनी सगळी तयारी केली आणि राणूबाई सगळ्या तयारीनिशी आलेल्या आहेत. दोघाही दाम्पत्याने त्या आलेल्या ब्राह्मण अतिथीचं उत्तम पद्धतीने पाद्यपूजन केलेलं आहे. श्रद्धेने पाद्यपूजन केलं आणि सांगितलं की म्हणले थोड्याच वेळामध्ये प्रसादाची तयारी होईल, भोजन प्रसादाची. राणूबाईंनी सगळी तयारी केली, स्वयंपाक केला आणि अतिथींना पान टाकण्यात आलं, बसवण्यात आलं, पान वाढण्यात आलं. त्या ब्राह्मण अतिथीचं जेवण झालेलं आहे, उत्तम पद्धतीने जेवण झालं. काहीही बोलत नाही ब्राह्मण अतिथी, फक्त सगळा उपचार घेत आहे. भोजन झालं आणि आता जाण्यासाठी निघालेला आहे ब्राह्मण अतिथी. आणि जेव्हा जाण्यासाठी निघालं तेव्हा सूर्याजी पंतांनी हात जोडले आणि आपल्या मनात जी त्यांच्याविषयीची एक शंका म्हणूया, उत्सुकता विचारायची होती, ती विचारून टाकली. म्हणजे महाराज, अहो आत्तापर्यंत आम्ही अनेक अतिथींना त्यांचा पाहुणचार केला, पण आज तुम्ही जे काही आहात ते काहीतरी वेगळंच जाणवतंय. तुम्ही मनुष्य नाही आहेत, तुम्ही काहीतरी दैवत आहात, देवत्व आहात. त्याकरता माझी प्रार्थना आहे तुम्हाला की खरंच काय आहे ते सत्य सांगा. कळतंय? हां, सत्य सांगा म्हटल्यानंतर सूर्याजी ते ब्राह्मण वेशातील अतिथी जे आलेले होते त्यांनी सांगितलं, म्हणले सूर्याजी पंता, अहो मी साक्षात सूर्यनारायण आहे. म्हटले सूर्यनारायण.
ब्राह्मण वेशामध्ये मी तुमच्याकडे आलेलो आहे. मागा, काय मागायचं ते मागा. माझं तेज तुम्हाला सहन होणार नाही याच्यासाठी मी ब्राह्मण वेश धरून तुमच्याकडे आलोय. आणि वर्षानुवर्षाची तुमची साधना तपश्चर्या आज फळाला आलेली आहे. मी तुम्हाला वर देण्यासाठी आलेलो आहे. मागा, काय मागायचं ते. सूर्याजी पंत म्हटले, भगवंता तुम्ही आलात, खूप चांगलं केलं, पण मी काहीतरी इच्छेने मी साधना केलेली नाहीये, मी तपश्चर्या केलेली नाहीये. मला हे पाहिजे म्हणून मी साधना करीन. हा व्यवहार झाला. ती साधना म्हणता येणार नाही, ती तपश्चर्या म्हणता येणार नाही. देवाकडून काहीतरी मागायचंय म्हणून काहीतरी करायचं, देवाकडून काहीतरी अपेक्षा ठेवायची आणि त्याच्यासाठी काहीतरी करेन. देवा मला पास होऊ दे, मी तुला पेढे आणून वाटेन. अशा पद्धतीने केलं तर ती भक्ती होत नाही, तर तो व्यवहार होतो. देवही महाठक असतो. देव आपल्यापेक्षा कितीतरी महाठक असतो. जशाच तसे तो भक्तांना जशी श्रद्धा असेल, जसा भाव असेल, त्या पद्धतीनेच तो फळ देत असतो. तसंच सूर्याजी पंतांनी सांगितलं की म्हणले थोडा कमी, काही इच्छेने मी तपश्चर्या किंवा साधना केलेली नाहीये. मला काही नको, तुमची कृपा असावी आमच्यावर, आमच्या घराण्यावर, आमच्यावर, एवढीच इच्छा आहे. आमच्यावर सतत कृपा असू द्या आणि तुमची भक्ती, तुमची साधना, तुमचं स्मरण हे सतत आम्हाला असू द्या, एवढीच इच्छा आहे. म्हटल्यानंतर सूर्याजी प्रत्यक्षात सूर्यनारायण म्हणताय की पंता, मी देण्यासाठी आलोय, तसं जाणार नाहीये. त्यामुळे तुमची काही इच्छा नसेल, पण तुमच्या पत्नीची काहीतरी इच्छा असेल, पत्नीला बोलवा. सूर्याजी पंतांनी आवाज दिला, अहो या थोडे इकडे. राणूबाई तिकडे स्वयंपाकघरामध्ये काहीतरी काम करत होत्या. त्या आल्या बाहेर. आल्यानंतर सूर्याजी पंतांनी जे अतिथी ब्राह्मण आलेले होते त्यांची व्यवस्थित ओळख करून दिली. म्हणले, अहो आज आपल्याकडे प्रत्यक्षात सूर्यनारायण आलेले आहेत ब्राह्मण वेशामध्ये, त्यामुळं आपलं भाग्य उजळलेलं आहे. ते काय म्हणतायत ते पहा. ते आपल्यावर कृपा करण्यासाठी आलेले आहेत. म्हटल्यानंतर राणूबाईंना खूप आनंद वाटला आणि त्या ब्राह्मण वेशातील सूर्यनारायणांनी राणूबाईंना म्हटलं, राणूबाई, खूप मोठी साधना तपश्चर्या 2 तप तुम्ही केलेली आहे, त्यामुळे मी तुम्हाला आशीर्वाद वर देण्यासाठी आलो आहे. मागा, काही मागायचं असेल, काही इच्छा असेल तर मागा, मी अवश्य देईन. आता सूर्यनारायण नाही तो, ते काय देऊ शकत नाही आहेत. म्हणजे प्रभू रामचंद्राचं कुळ जिथून सुरू होतं. म्हटल्यानंतर राणूबाईंची इच्छा होती की आपल्याला मुलं व्हावीत. आता प्रत्येक स्त्रीला वाटतं ना, हो आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं स्त्रीसाठी काय असतं तर ते मुलं असतात, मूल असतं. त्यामुळे मुलं झाल्यानंतर पूर्णत्व त्या स्त्रीला येत असतं, तोपर्यंत पूर्णत्व नाही. म्हणून स्त्री स्वभावानुसार राणूबाईंनी सांगून टाकलं की भगवंता, द्यायचंच असेल तर मला उत्तम पद्धतीचं पुत्र प्राप्त व्हावे, पुत्राची प्राप्ती व्हावी.
असा आशीर्वाद द्या. म्हणले तथास्तु. पुत्राची प्राप्ती व्हावी तर नक्की होईल. तुम्हाला 2 पुत्रांची प्राप्ती होईल. एक माझ्या अंशे करून आणि दुसरा हनुमंताच्या अंशे करून असे 2 पुत्र तुम्हाला प्राप्त होतील असा आशीर्वाद दिला. आणि त्यावेळेसच सांगून टाकलं की म्हणले ज्येष्ठ पुत्र जो तुमचा असेल तो उत्तम पद्धतीने प्रपंच करेल जनकाप्रमाणे आणि परमार्थही करेल. आणि लहान मुलगा जो असेल तुमचा लहान पुत्र जे असेल तर स्वतः ब्रह्मचर्याचं पालन करून राष्ट्रोद्धार करेल तो. अशा पद्धतीचा आशीर्वाद दिला. आणि हातामध्ये झोळी होती जवळ. त्या झोळीतून राममूर्ती बाहेर काढल्या, छोट्याशा राममूर्ती. आणि त्या राममूर्ती रामपंचायतन सूर्याजी पंतांच्या हातामध्ये दिलं. सूर्याजी पंतांनी ते रामपंचायतन घेतलं, आशीर्वाद दिला. आणि अंतर्धान पावलेले सूर्यनारायण त्या मूर्ती अजूनसुद्धा आपल्याला जाम समर्थ इथे पाहायला मिळतात. झाली तपश्चर्या सुरू झाली. अजून जशा तसे दिवस त्यांचे आनंदी जाऊ लागले. हा म्हणता म्हणता राणूबाईंना दिवस गेले. दिवस गेले. 1 महिना झाला, 2 महिने गेले, 3 महिने गेले, 8 महिने गेले. आणि 9व्या महिन्यामध्ये एका पुत्राची प्राप्ती झाली. अतिशय सुंदर मुलगा जन्माला आला. त्या मुलाचं नामकरण करण्यात आलं. गंगाधर असं त्याचं नामकरण करण्यात आलं. कारण राणूबाईंनी मला जर पहिला मुलगा झाला तर मी त्या मुलाचं नाव गंगाधर ठेवीन असं म्हटलं होतं, असा नवस केला होता. म्हणून गंगाधर असं नाव ठेवलं. पुढे त्यांचं नाव आपण श्रेष्ठ गंगाधर म्हणून ओळखतो. समर्थांचे मोठे भाऊ तेच हे श्रेष्ठ गंगाधर. आणि त्या मुलाच्या आनंदामध्ये असताना 1-2 वर्षाचा कालावधी गेला आणि परत राणूबाईंना दिवस गेलेले आहेत. राणूबाईंना दिवस गेले. 4, 5, 6 महिने झाले, 7 महिने झाले. आणि डोहाळे सुरू झालेले आहेत राणूबाईंना. आता प्रत्यक्षात मारुतीराया येणार होते हो, हनुमंत येणार होते म्हटल्यानंतर डोहाळे काय असणार. राणूबाईंचे डोहाळे सुरू झालेले आहेत. अखंड रामनाम घेत राहावं. त्यांच्या डोहाळ्याचं वर्णन चरित्रामध्ये केलेलं आहे. आपल्याला थोडं अतिशयोक्ती वाटेल ते, पण वर्णन केलेलं आहे तसं की एखाद्या झाडावर चढावंसं वाटावं, त्यांना झाडावर चढून बसावं असं वाटायचं. दुष्टांचा संहार करावा, दुष्टांचा निर्दालन करावं असं त्यांच्या मनात यायचं. अनेक पद्धतीचे त्यांच्या मनामध्ये डोहाळे, जसं पिंड आपल्या उदरामध्ये असतो त्या पद्धतीचे डोहाळे स्त्रियांना होत असतात. आताच्या स्त्रियांना कसले डोहाळे होतील काही सांगता येत नाही. वडापाव खाण्याचे डोहाळे होतील, काहीतरी खाण्याचा पिझ्झा बर्गर हे खाण्याचे डोहाळे त्यांना निश्चित होतात. पुढे ते खाणारे जन्माला येतात. मग पण जे पिंड उदरामध्ये आहे ते अत्यंत शुद्ध आहे हो, भगवंताचा अवतार आहे. साक्षात हनुमंताचा अवतार पोटामध्ये जन्माला येणार आहे आता. आणि त्यांचे डोहाळे काय असतील तर अखंड रामनाम जपत राहायचं. हा म्हणता म्हणता 8 महिने झाले, 9 महिने झाले आणि
1608 चैत्र शुद्ध नवमी उगवली. इकडे राम मंदिरामध्ये रामनवमीचा उत्सव चालू आहे. जाममध्ये सगळी तयारी चालू आहे. तिथले जोशी, तिथले पुरोहित्य सगळं रामनवमीचा उत्तम पद्धतीची तयारी केलेली आहे. सगळं राम मंदिर सजवण्यात आलेलं आहे. फुलांनी वगैरे सगळं सजून अत्यंत आनंदी सगळं जामगाव झालेलं आहे. आणि इकडे कीर्तनाला उभे राहिलेले आहेत कीर्तनकार बुवा. रामचरित्राचं गुणगान गातायत, रामवंशाचं रघुवंशाचं गुणगान गाताय. आणि हळूहळू आता रामरायांचा जन्म होणार अशा स्थितीकडे ते चाललेले आहेत कीर्तनातून. इकडे सूर्याजी पंतांच्या वाड्यामध्ये राणूबाईंच्या पोटामध्ये दुखायला लागलेलं आहे. कळ येते, सगळी सुईनी तिकडे धावतायत. सगळी तयारी झालेली आहे. बाळंतीण खोलीमध्ये राणूबाईंना नेण्यात आलेलं आहे आणि सगळी तयारी झालेली आहे. इकडे कीर्तन हळूहळू पुढे सरकतंय. तसं 11:15 झालेले आहेत. 12 वाजता आहेत आणि इकडे प्रभू रामचंद्राचा जन्म झाला आणि तिकडे समर्थांनी जन्म घेतला. श्रोते हो, प्रभू रामचंद्र भगवान की जय. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. अत्यंत तेजस्वी असा पुत्र सूर्याजी पंतांना झालेला आहे. राणूबाई अत्यंत आनंदी आहेत आणि ती वार्ता सुईनींनी लगेचच्या लगे मंदिरामध्ये कळवली. मंदिरामध्ये त्या कीर्तनासाठी सूर्याजी पंत गेलेले होते. तिथे कळवण्यात आलं की म्हटले तुम्हाला पुत्रप्राप्ती झालेली आहे. इकडे गुलाल उधळला गेला आणि तिकडे पुत्र झालेला आहे. अत्यंत आनंदी सूर्याजी पंत निघालेले आहेत. कधी एकदा पुत्राचं मुख पाहावं असं त्यांना वाटतंय आणि पुत्राचं मुख पाहिलं, आनंदी झाले. साक्षात हनुमंताचा अवतार जन्माला आलेला होता. काय तेजस्वी असेल हो चेहरा समर्थांचा. हा म्हणता म्हणता दिवसामागून दिवस जात आहेत. त्या दोन्हीही मुलांच्या लीलांमध्ये आईवडील मग्न आहेत. सगळे आनंदी आहेत. गावामध्ये सगळीकडेच आनंदी आहेत. कारण गावाचा कुलकर्णी आनंदी तर सगळे गाव खूप आनंदी हो. गावाचा कर्ता जो असतो ना तो आनंदी असेल तर गावावर चांगली कळा येते. त्यांनाही 4 पैसे मिळतात, काही अनेक गोष्टी होतात त्यातूनही. हळूहळू मोठे होऊ लागले. श्रेष्ठ इकडे त्यांना श्रेष्ठ गंगाधर असं नामकरण केलेलं आपण पाहिलं. आता झालेल्या मुलाचं नामकरण करण्याचं त्यांनी ठरवलं आणि नामकरणासाठी तो कार्यक्रम घेण्यात आला. बारसं झालं. बारशामध्ये नामकरण करण्यात आलं. नारायण असं नाव ठेवलं, नारायण. आणि तो नारायण हळूहळू मोठा होऊ लागला. आता प्रत्यक्षात हनुमंत आहेत म्हटल्यानंतर काही विचारायचंच नाही. अत्यंत हूड, अत्यंत खोडी, एका ठिकाणी एक क्षणभर थांबणार नाहीत. अखंड धावपळ करणारे, खोडीपणा करणारे, आई वडिलांना डोक्यावर घेणारे, सगळ्या गावाला डोक्यावर घेणारे असा तो नारायण. आणि त्याला त्यावेळच्या शिक्षण पद्धतीनुसार शाळेमध्ये टाकण्यात आलं, वेदपाठ शाळेमध्ये. जो कालावधी शिक्षण शिकण्यासाठी सर्वसामान्य मुलांना लागतो त्याच्यापेक्षाही कितीतरी लवकर
म्हणजे एखाद्या मुलाला 12 वर्ष लागत असेल एखादं शिक्षण घेण्यासाठी, वेदाचं पठन करण्यासाठी, काही शास्त्रांचं पठन करण्यासाठी, तर नारायणाने तो सगळा कालावधी 6 महिन्यातच पूर्ण केला. आता पुढचा वेळ खेळण्यामध्ये. जे काही एक पाठी होते, एकदा वाचलं की लक्षात राहिलं, एकदा पठन केलं की लक्षात राहिलं, पुन्हा ते उघडून पाहायचं नाही. त्यांच्या चित्तामध्ये त्याचा फोटो काढला जायचा, लक्षात राहायचं त्यांच्या. एक पाठी होते, त्यामुळे जास्तीत जास्त वेळ खेळण्यामध्ये असायचा. अखंड खेळत राहायचं. आईला वैतागून सोडायचं. श्रेष्ठ गंगाधर जे होते मोठे बंधू, ते थोडे शांत होते. ते घरामध्ये आपल्या सूर्याजी पंतांच्या व्यवहारामध्ये मदत करायचे. त्यांना काही कुलकर्णी पदाचे जे काही कागदपत्र असायचे, काही ज्या गोष्टी चालायच्या व्यवसायातल्या त्यांच्या व्यवहारामधल्या, त्या सगळ्या गोष्टीसाठी श्रेष्ठ गंगाधर स्वामी मदत करायचे. आणि नारायण मात्र अखंड बाहेर खेळण्यामध्ये असायचा. आज या नदीवर आहे तर उद्या त्या बागेमध्ये आहे, त्या बागेमध्ये नाही आहे, आज इकडच्या बाजूला गेलेला आहे. असं कुठले ना कुठलं रोज एक 10-15 तक्रारी आईकडे यायच्या. जशा कृष्णाच्या यशोदा मातेकडे यायच्या तक्रारी रोजच्या रोज, तशाच समर्थांची म्हणजे नारायणाच्याही अनेक तक्रारी राणूबाईंकडे यायच्या. राणूबाई वैतागून जायच्या की नारायणा, अरे काय करतोय शे तू? अरे काहीतरी शहाणा हो बाबा, सारखा खेळत राहतो, काही ना काही खोडीपणा करतो, गावातल्या सगळ्या लोकांना वैतागून सोडतो. आज इथं आग लावली तर उद्या तिकडे, आता आग लावणार नाही तर काय करणार? मारुतीरायांचाच अवतार. लंकेमध्ये आग लावलेली होती, तेवढी मोठी प्रॅक्टिस होती त्यांना. त्यामुळे काही ना काही खोडीपणा करतच राहायचा. आणि झालेलं आहे. श्रेष्ठ गंगाधर स्वामींना असाच एक दिवस सूर्याजी पंत अनुग्रह देत असत. सूर्याजी पंत अनुग्रह देत असत, ती परंपरा होती. त्यामुळे एक वेळेस असाच अनुग्रह सूर्याजी पंत देत होते. आणि सूर्याजी पंतांना वाटलं की आता पुढचा अनुग्रह आपण गंगाधराला द्यावा, श्रेष्ठ गंगाधरांना. म्हणून त्यांनी श्रेष्ठ गंगाधर स्वामींना अनुग्रह दिला. आणि तो अनुग्रह देते वेळेस, गुरुमंत्र देते वेळेस नारायणाने पाहिलं. नारायणाने वडिलांकडे आग्रह केला की म्हणले, बाबा मला पण द्या ना अनुग्रह, मला पण गुरुमंत्र द्या ना. तेव्हा सूर्याजी पंत म्हणतात, बाळा अजून खूप लहान आहेस तू, त्यामुळे थोडा मोठा हो. नक्की तुला देईन मी अनुग्रह, पण थोडा मोठा हो, हुशार हो. असं म्हटल्यानंतर नाराज झाला. नारायण नाराज झाला. बाबाच गंगाधर दादांना अनुग्रह देतात पण मला काही देत नाहीत. अनुग्रह म्हणजे काही ते खाऊ आहे का? होतो खायची वस्तू आहे का? त्याला दिली म्हणून मलाही दिली पाहिजे? पण काही नाही ना, दिली ना मोठ्या भावाला, मग मलाही दिलं पाहिजे ना. अशा पद्धतीचा तो आग्रह लहान मुलाचा. आणि त्यामुळे रागवले. आणि वेशीवर जे मारुती आपल्याला बघायला मिळतो, जाममध्ये जाते वेळेस, गावामध्ये जाते वेळेस वेशीवर एक मंदिर आहे. त्या मंदिरातल्या मारुती मंदिरात जाऊन बसलेले आहेत. बराच वेळ झाला, मध्ये जाऊन ध्यानस्थ बसलेले आहेत मंदिरामध्ये आणि प्रार्थना करतायत की मला अनुग्रह पाहिजे, मारुतीराया तू दे मला अनुग्रह. असं म्हटलं जातं चरित्रामध्ये
की ध्यानस्थ अवस्थेमध्ये नारायण असताना तळमळीने प्रार्थना करतोय की मला अनुग्रह हवा आहे मारुतीराया, हनुमंता या आणि मला अनुग्रह द्या म्हटल्यानंतर प्रत्यक्षात मारुतीराया तिथं प्रसन्न झालेले आहेत. अधिकार आहे हो त्या कुळाचा. प्रत्यक्षात सूर्यनारायण येऊन त्यांना आशीर्वाद देतात म्हटल्यानंतर ज्या कार्यासाठी ते ठोसर घराणं होतं, निवडलं होतं देवानी, त्यांचा अधिकार होता. आणि प्रत्यक्षात नारायणही मारुतीरायांचेच अंश आहेत. त्यामुळे ते जेव्हा एखादी इच्छा करतायत म्हटल्यानंतर हनुमंतांना पुढे यावंच लागतं. आलेले आहेत. म्हणजे काय म्हणतोय नारायणा, भगवंता मला मारुतीराया मला म्हटले अनुग्रह हवा आहे. अरे म्हटले अनुग्रह म्हणजे तुम्ही आलात म्हटल्यानंतर मला रामरायांकडून अनुग्रह हवा आहे. म्हटले कसं शक्य आहे असं? असं कसं शक्य नाही? तुम्ही येऊ शकतात म्हटल्यानंतर रामरायांना तुम्ही बोलवलं की येऊ शकतात ते, त्यात काय अशक्य आहे? बरं बाबा म्हटले काही आहे. आणि मारुतीरायांनी जेव्हा ध्यान केलं रामरायांचं, प्रत्यक्षात रामराया तिथं आलेले आहेत असं चरित्रामध्ये उल्लेख आहे. आणि रामरायांनी नारायणाला अनुग्रह दिला तिथे आणि अनुग्रह झालेला आहे. रामराया गुप्त झाले आणि आता नारायणाचे लक्षणं काही वेगळेच दिसत आहेत. काही काळ शांत राहावं, कुठेतरी एकांतात जाऊन बसावं, सगळ्यांमध्ये मिसळत नव्हता. घरच्यांना कळालं. सूर्याजी पंतही अधिकारी होते आणि श्रेष्ठ गंगाधर स्वामीही अधिकारीच होते. त्यांनी विचारलं, म्हटले काय झालं तुला? तर त्यांनी सांगितलं नारायणाने मला प्रत्यक्षात रामरायांनी अनुग्रह दिला. सूर्याजी पंतांना खरं वाटलं, श्रेष्ठांनाही खरं वाटलं. असा तो नारायणाचा अधिकार होता की प्रत्यक्षात प्रभूंनी त्यांना अनुग्रह दिला. त्यांचे गुरु हे प्रत्यक्षात रामरायाच होते. तर आपण हा रामनवमीच्या उत्सवानिमित्त श्री समर्थांचं चरित्र कथन आपण पाहतोय, ऐकतोय. एक एक भाग आपण पाहणार आहोत. याच्या पुढे काय होणार, याच्यानंतर काय होणार, असा सगळा भाग आपण श्रवण करणार आहोत. माझं काहीतरी भाग्य म्हणूया की इथे कल्पनाही नव्हती की मी इथे कधी येईन. मागे या भागामध्ये आलो होतो, हैदराबादला काहीतरी चाललो होतो, त्यावेळेस इथे येऊन गेलेलं मला थोडंसं आठवतं आहे. पण यावेळेस पूर्ण 9-10 दिवस उत्सवानिमित्त माझी इथे सेवा होईल अशी मला काही कल्पना नव्हती. पण एक गोष्ट मात्र कळली की आता ती तुम्हाला कळली का नाही माहीत नाही, पण मला कळली की ज्या ठिकाणी गेली 18 वर्ष मी माझ्याकडून ग्रंथराज दासबोधाचं पारायणाची सेवा चालू आहे अव्याहतपणे. कुठे? कराडच्या जवळ सातारा जिल्ह्यामध्ये शिरगाव म्हणून आहे. त्या शिरगावला दासबोधाचे 18 वर्ष मी सेवा झालेली आहे आणि श्रद्धेने कसलीही अत्यंत श्रद्धेने तिथं सेवा केलेली आहे. त्यामुळे तिथली सेवा कुठली ती फळाला आली म्हणूया. आणि कारण आपल्या या मठाची जी परंपरा आहे ती शिरगाव मठाची परंपरा आहे, म्हणून ती इथली लिंक काहीतरी तिकडे जोडली गेलेली आहे. तिथून आज्ञा झाली की म्हणले इथं जायचं आहे आता तुला पुढं, म्हणून इकडे येणं घडलं. किती भगवंताची कृपा असते. आपण पाहतो, आपण फक्त आपल्याला कान धरून इकडून तिकडं फिरवत असतात, पण ते फिरवतात पण त्याच्यामध्येही आपला उद्धार होत असतो, आपलं कल्याणच होतं. कारण आपल्याला काही कल्पना नसते हो की देव आपल्यासाठी कधी काय करेल, काही कल्पना नसतं. फक्त श्रद्धा असली पाहिजे, आपला भाव असला पाहिजे, शुद्ध असला की देव आपल्या योग्य ठिकाणी पोहोच करतो. आपल्याला श्रद्धेवर सगळ्या गोष्टी अवलंबून आहे. म्हणून
वाणीला पूर्ण विराम देतो या ठिकाणी. पुढील भाग आपण उद्याच्या भागामध्ये पाहूया. जय जय रघुवीर समर्थ. उपासनेला दृढताल व्हावे, भूदेव संतांसी सदा नमावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वान्मुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ.